तर झालं असं आहे की नुकत्याच झालेल्या इंडिया AI समिटमध्ये सर्वम नावाचा एक नवीन AI प्लॅटफॉर्म लॉन्च झालाय. पण थांबा, ही फक्त एका नवीन टेक्नॉलॉजीची बातमी नाहीये. ही गोष्ट आहे भारताच्या मोठ्या स्वप्नांची, मेक इन इंडियाच्याही पुढे जाऊन जगासाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याची. तर मग हे सर्वम नक्की आहे तरी काय, आणि भारतासाठी ते इतकं महत्वाचं का आहे? चला जरा सोपं करून समजून घेऊया. सर्वमच्या मागे ना या दोन मोठ्या कल्पना आहेत, मेक इन इंडिया आणि डिजिटल सार्वभौमत्व. आता मेक इन इंडिया तर आपल्याला माहिती आहे, पण हे डिजिटल सार्वभौमत्व म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपला डेटा, आपल्या भाषा, आपलं तंत्रज्ञान या सगळ्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण असणं. म्हणजे आपलं घर, आपले नियम. सर्वम हे त्याच दिशेने टाकलेलं एक खूप महत्वाचं पाऊल आहे. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी सर्वमची ही नवी सुरुवात नक्की काय आहे? मग भारतीय भाषा हेच त्याचं सगळ्यात मोठं शक्तिस्थान का आहे? त्याच्या सध्याच्या मर्यादा काय आहेत? जागतिक स्पर्धेत ते कुठे टिकतं? आणि सर्वात शेवटी भारताच्या AI प्रवासात पुढची आव्हानं कोणती आहेत? चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. सर्वम AI, एक नवी सुरुवात. याचं लॉन्च होणं म्हणजे भारताच्या टेक जगातल्या महत्वाकांक्षेसाठी एक मोठा मैलाचा दगड मानला जातोय. आणि याची ओळखच एकदम साधी आणि सरळ आहे. भारतात बनलेलं, भारतीयांसाठी असलेलं आणि भारतीय सर्व्हर्सवर चालणारं. आता यातलं शेवटचं वाक्य आहे ना, भारतीय सर्व्हर्सवर चालणारं, हे खूप महत्वाचं आहे. का? कारण याचा सरळ सरळ अर्थ होतो की आपला डेटा आपल्याच देशात, आपलं नियंत्रण. आणि आजच्या जगात ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके, तर हे झालं बेसिक. पण सर्वमची खरी खासियत काय आहे? त्याची सुपर पॉवर काय आहे? तर ती आहे भारतीय भाषांना दिलेलं प्राधान्य. कारण कोणतंही तंत्रज्ञान तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा ते सर्वसामान्यांच्या भाषेत बोलतं. आणि सध्या सर्वम 11पेक्षा जास्त भारतीय भाषांना सपोर्ट करतंय. आता 11 हा आकडा ऐकायला छोटा वाटेल, पण इथे खरी गंमत आहे. याचं फोकस इंग्रजी नाहीये, तर आपल्या भारतीय भाषा आहेत. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. बरं, मग या भाषांमध्ये ते करतं तरी काय? तर बोलण्याचं लिखाणात आणि लिखाणाचं बोलण्यात रूपांतर करणं, भाषांतर करणं, फोटोमधल्या गोष्टी ओळखणं, व्हिडिओला दुसऱ्या भाषेत आवाज देणं आणि वेगवेगळ्या कामांसाठी बोलणारे बॉट्स तयार करणं. आता हे सगळं ऐकायला खूप टेक्निकल वाटतंय, बरोबर? पण थांबा, याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो ते बघा. जरा विचार करा, याचा खरा फायदा कोणाला होणार आहे? ग्रामीण भागातल्या लोकांना, स्थानिक प्रशासनाला, आपल्या भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना. समजा एखादी सरकारी योजना आली आणि ती थेट तुमच्या बोलीभाषेत समजावून सांगणारा एक चॅटबॉट तुमच्या फोनमध्ये असेल तर? किंवा कुठल्याही भाषेतील व्हिडिओ एका क्लिकवर मराठीत बघायला मिळाला तर? हे आता शक्य आहे. ओके, हे सगळं ऐकून खूप भारी वाटतंय, पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, नाही का? आता जरा नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे बघूया. म्हणजे याच्या मर्यादा काय आहेत? वास्तवादी अपेक्षा ठेवणं गरजेचे आहे. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की अरे, हे आपलं ChatGPT किंवा जेमिनाय आहे का? तर याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, सध्या तरी नाही. आणि या दोघांमध्ये खूप मोठा मूलभूत फरक आहे. हा फरक समजून घ्यायला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा सर्वम AI म्हणजे एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, जसा की हार्ट सर्जन. तो भाषांतरासारख्या त्याच्या कामात एकदम परफेक्ट आहे. पण तुम्ही त्याच्याकडे सर्दी खोकल्यासाठी नाही जाणार, बरोबर? तर ChatGPT किंवा जेमिनी म्हणजे तुमचा फॅमिली डॉक्टर, जो बरीचशी वेगवेगळी कामं करू शकतो, अगदी कविता लिहिण्यापासून ते तुमच्याशी गप्पा मारण्यापर्यंत. म्हणजेच काय, तर रोजच्या वापरासाठी, म्हणजे ईमेल लिहायचा आहे किंवा काहीतरी नवीन आयडिया हवी आहे, अशा कामांसाठी सर्वम सध्या तरी तेवढं उपयुक्त नाहीये. ते एक स्पेसिफिक कामासाठीचं हत्यार आहे, स्विस आर्मी नाईफ नाही. ठीक आहे, आता जरा झूम आउट करूया आणि बघूया की ह्या ग्लोबल रेसमध्ये, या जागतिक स्पर्धेत सर्वम कुठे उभा आहे. आता एक गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणे मान्य करावी लागेल. सर्वम जे लँग्वेज सर्व्हिसेस देत आहे, त्या काही जगात पहिल्यांदाच आलेल्या नाहीयेत. उलट अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या याबाबतीत खूप पुढे आहेत आणि त्यांच्या सेवा कदाचित जास्त प्रगतही असतील. त्यामुळे स्पर्धेच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर सर्वम अजून बाल्यावस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ही गोष्ट मान्य करणं गरजेचं आहे, तरच आपण पुढे जाऊ शकू. पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, याकडे आपण कमीपणा म्हणून नाही, तर एका
पहिल्या पावलाच्या दृष्टीने बघायला हवं, कारण प्रत्येक मोठी शर्यत, प्रत्येक मोठा प्रवास हा पहिल्या पावलानेच सुरू होतो, नाही का? सर्वम हे शेवटचं स्टेशन नाही, तर प्रवासाची सुरुवात आहे. तर मग प्रश्न हा आहे की या पहिल्या पावलाला एका मोठ्या जागतिक झेपेत कसं बदलायचं? पुढे काय? भारतापुढची आव्हानं आणि अपेक्षा काय आहेत? आणि इथेच भारताची खरी ताकद समोर येते. आपल्याकडे काय नाहीये. जगातली सगळ्यात मोठी टॅलेंटेड तरुणाई आपल्याकडे आहे. भारी इंजिनियर्स, रिसर्चर आहेत. स्टार्टअप्सचा तर महापूर आहे. म्हणजे AI क्रांतीसाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते सगळं आपल्याकडे तयार आहे. म्हणून आता अपेक्षा फक्त आपल्यापुरतं काहीतरी बनवण्याची नाहीये. नाही, अपेक्षा आहे की आपण असं काहीतरी बनवू जे जगात एक नवीन बेंचमार्क सेट करेल. फक्त फॉलोअर्स नाही, तर लीडर्स बनण्याची वेळ आली आहे. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता आपल्यात नक्कीच आहे. पण ही स्वप्न पूर्ण कसं होणार? त्यासाठी 3 गोष्टी लागतील. 1. स्पीड. आपल्याला विकासाचा वेग प्रचंड वाढवावा लागेल. 2. स्केल. म्हणजे या प्लॅटफॉर्मची ताकद आणि पोहोच दोन्ही वाढवायची. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, संशोधनाची खोली. म्हणजे फक्त दुसऱ्यांनी बनवलेलं वापरायचं नाही, तर स्वतः काहीतरी नवीन, मूलभूत संशोधन करायचं. आणि हेच आपलं अंतिम ध्येय आहे. भारतीय AIला फक्त एक स्थानिक पर्याय नाही, तर जगाला मार्गदर्शक म्हणून उभं करण्याची हीच वेळ आहे. ही फक्त एक इच्छा नाही, तर ती आपली क्षमता आहे आणि तेच आपलं पुढचं पाऊल असायला हवं. तर मग जाता जाता प्रश्न तोच आहे. जगाला मार्ग दाखवण्याच्या या मोठ्या प्रवासात सर्वम AI हे ते महत्त्वाचं, ते निर्णायक पहिलं पाऊल ठरू शकेल का? याचं उत्तर येणारा काळ आणि आपली सर्वांची एकत्रित इच्छाशक्तीच देईल.